जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आपला फिटनेस मित्र दिग्विजय. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझ्या एका जुन्या गोव्याच्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि बोलता बोलता ती फिटनेस रिलेटेड गोष्टी मला विचारायला लागली. कारण आपण त्या फील्डमध्ये गेले 20 वर्ष झाले आहोत. छोट्या मोठ्या गोष्टी करत असतो स्वतःला बूस्ट करण्यासाठी. आपल्याला कुठल्याही बॉडी बिल्डिंगच्या स्टेजवरती जायचं नाही, पण आपल्याबरोबर आपल्याला ओळखणारे आपल्या रिलेशन्समधले लोक कसं फिट आणि हेल्दी राहतील हे आपण बघतो. तर तिनं आपल्याला कनेक्ट करायचा प्रयत्न केला आणि हे असं काय कॅरेक्टर आहे. आता सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की 5th to 12th माझं सेमी स्कूलमध्ये शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मी माझी BSc ही गोव्यात डेम्पो कॉलेजमधून केली. म्हणजे आमचं हे असं कॉलेज की मीरामार बीचच्या समोर कॉलेज आहे. कॉलेजमध्ये कमी आणि आम्ही बीचवरती जास्त, हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केले. पण ही जी मैत्रीण सांगतोय, ही मैत्रीण म्हणजे BScच्या फर्स्ट इयरमध्ये 12th पासआउट करून कोण इकडून आलोय कोण तिकडून आलोय. मी महाराष्ट्रातून गोव्याला गेलो होतो कारण आपल्याला फुटबॉलमध्ये आपलं करिअर करायचं होतं. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. बरेच लोक अशी होती की जे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत, पहिल्यांदाच भेटतायत, बोलतायत, करतायत वगैरे. पण हे असं कॅरेक्टर होतं ज्या मैत्रिणीबद्दल बोलतो. रोंडा मार्टिन्स असं तिचं नाव. आणि ती त्यावेळेला मिस गोवा वगैरे अशा इव्हेंट्ससाठी ट्राय करायची. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ती त्या लेवलची होती आणि आम्ही म्हणजे एकदम अशा शिवाली. तर मग तिनं विचारलं की गोष्टी काय चालू आहेत, कशा चालू आहेत, बाकीच्या ह्या त्या. मग तिला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी शेअर केल्या. आणि एक गोष्ट सांगायचं कारण म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मी आता आपल्याला सांगतोय की मित्रांनो, हे बघा, फिजिकली फिट कसं राहायचं, का राहायचं हे आपण स्वतः ठरवायचं आहे आणि ते आपण स्वतःच करायचं आहे. कारण का माहिती का मित्रांनो, फिजिकली फिट ज्या वेळेला आपण नसतो किंवा आजारी आहोत आणि ज्या वेळेला आपण डॉक्टरांकडे गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेलो आणि ज्या वेळेला आपण औषधं, गोळ्या, सलाईन, इंजेक्शन्स, ECG, एक्सरेज, बाकी सिटी स्कॅन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतोय, ह्या गोष्टी आर्टिफिशियल आहेत आणि या सगळ्या गोष्टींचे साईड इफेक्ट्स आपल्यावरती आहेत. हे लक्षात घ्या. कारण आज मी ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतो की बाबा आपल्याला डाएटमधून जर प्रोटीन इंटेक कंप्लीट करता येत नसेल तर तो आपण प्रोटीन पावडरमधून घ्या आणि ब्रँडेड चांगली ज्याची क्लिनिकली टेस्टेड रिझल्ट आहेत अशा गोष्टीमधून घ्या. तर लोकांचा हा प्रश्न नेमका नक्की असतो की मग याचे साईड इफेक्ट्स नाहीत का? माणूस सिगारेट पितो, दारू पितो आणि या आर्टिफिशियल गोष्टी घेतो. ज्यांना शुगर आहे, ज्यांना BP आहे, बाकी संधिवात, सोरायसिस आणि बाकीच्या बॉडीमधले वेगवेगळे आजार आहेत, हे तरी दररोज भरमसाठ गोळ्या घेत असतात. या लोकांवरती त्याचे साईड इफेक्ट्स किती असतील याचा आपण विचार करा. रादर दॅन प्रोटीन इंटेक हा डाएटमधला वाढवणं किंवा प्रोटीन पावडर घेणं, ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. याच गोष्टी तिला सगळ्या समजून सांगितल्या. तिला एक चांगला डाएट प्लॅन दिला. बघू आता पुढे पॉझिटिव्ह कसा तिच्याकडून रिझल्ट येतोय ते. सो दॅट्स फॉर टुडे. सी यू नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू सो मच.